नमस्कार, मी डॉक्टर आशिष गाडे, कन्सल्टंट पल्मोलॉजिस्ट म्हणून मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. 4 वर्षापूर्वी आलेल्या कोविडमुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. सध्या मागील 1-2 आठवड्यापासून महाराष्ट्रात तसेच भारतामध्ये कोविडचे रुग्ण वाढल्याचे बातम्या येत आहेत. या आजाराबद्दल आपण स्वतःचं संरक्षण कसं करावे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. कोविड हा विषाणूजन्य आजार असून हा मुख्यत्वे श्वसन मार्गाला अफेक्ट करतो. कोविडचे जंतू हे श्वसनातून व हवेवाटे अफेक्टेड रुग्णवाटे जे हेल्दी पर्सन आहेत त्यांच्या श्वसन मार्गाला अफेक्ट करतात. या आजारामध्ये पेशंटला मुख्यत्वे खोकला, घशामध्ये खवखव होणे, अंगदुखी व खूप जास्त ताप येणे, जुलाब अशी लक्षणे दिसून येतात. हा आजार बळावल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. या रोगाचा जंतू आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर 2 ते 14 दिवसानंतर लक्षणे दिसू लागतात. या कोविडचे जंतू हवेतून मुख्यत्वे पसरतात व ज्या पृष्ठभागावरती कोविडचे जंतू आहेत त्यांना स्पर्श केल्यानंतर पण हे जंतू आपल्या शरीरामध्ये पोहोचू शकतात. कोविडपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही उपाययोजना आहेत, ज्यामध्ये गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, खोकताना शिंकताना रुमालाचा किंवा आपल्या कोपऱ्याचा वापर करणे, सोबत संतुलित व योग्य आहार घेणे, भरपूर पाणी पिणे व ज्यांना प्री एक्झिस्टिंग काही लंग डिसीज आहे, डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा किडनीचे काही आजार आहेत अशा लोकांनी जर त्यांना काही अशी लक्षणे दिसून येत असतील तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे हे गरजेचे असते.